सो नेक्स्ट आहे माझं पॉकेट आणि माझं वॉलेट. आता गाईस तुम्हाला असं वाटत असेल की काय ही जी लाइटिंग काय करते. सो हे क्लचर्स आणि 10 रुपयाला भेटून जातात बाहेर सिम्पल शॉपमध्ये. तुम्ही जर झुडिओमध्ये गेल तर तुम्हाला 49 रुपयाला भेटणार, पण नॉर्मल शॉपमध्ये जा 10 रुपयाला भेटतील. तर माझी बॅग म्हणजे कधीच ऑर्गनाइज नसते, कधीच म्हणजे कुठल्याच गोष्टी ऑर्गनाइज नसतात. त्याच्यामुळे बघूया आता काय काय भेटते. मला तर दिसत पण नाहीये काय. लाईक तुम्ही रोज लावत असाल तर ठीक आहे, तुम्ही जर का मेकअप आर्टिस्ट असाल तर ठीक आहे, तुम्ही काहीच नाही करू, तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी पाहिजे. तुम्हाला रोज कशाला पाहिजे, तुम्हाला रोज का लावायला पाहिजे, तुम्हाला का एवढे पैसे वेस्ट करायचे, तुम्हाला का 5,000 रुपये घालवायचे, तुम्ही 5,000 मध्ये कशासाठी घेऊ शकता, हे कसं कळत नाही लोकांना. मला हेच कळत नाही. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे व्हॉट्स इन माय बॅग. कारण की मला असे काइंड ऑफ व्हिडिओज बघायला खूप जास्त प्रचंड आवडतात. कारण की असे टाइमपास व्हिडिओज खूप छान वाटतात आणि असाही मला टाइमपास खूपच जास्त आवडतो. तर त्याच्यामुळे सो आजच्या सेगमेंटमध्ये व्हॉट्स इन माय बॅग मी इतकी एक्सायटेड आहे दाखवायसाठी. पण बाय द वे मी असे 2 बॅग यूज करते. जे एक बॅग असते ते असते फक्त आणि फक्त कॉलेजसाठी किंवा कुठे आपण बाहेर निघालोच तर त्यासाठी असते. आणि ही जी बॅग आहे ती असते रेग्युलरसाठी. समजा काय तर छान आउटफिट आहे आणि हा एकदम असा ब्राऊन शेड आहे, त्यामुळे हा बेस्ट दिसतो कोणत्याही आउटफिटवरती. सो आता आपण एक काम करूया की एक करून आपण ह्या बॅगमधलं साहित्य काढूया. तुम्हाला मी दाखवते की माझ्या बॅगमध्ये काय काय आहे. तर पहिल्यांदा ही बॅग मी मिशोवरून घेतली होती. कॅन यू सी दिस. इतकी छान आहे ना आणि इतकी छान दिसते, खूप जास्त छान दिसते. मी ह्याचा क्लिप ॲड करेन कशी दिसते ह्याच्यावरती. तर ना ही बॅग आता ह्याला पहिल्यांदा तर असे एकच सिंगल कंपार्टमेंट आहे, ह्याला दुसरं आत काही नाही आहे. लाईक अ टोट बॅग आहे ही. आणि ह्याला असे हे हुक्स आहेत जेणेकरून हे सिक्युअर राहतं, ह्यातलं सामान पडत नाही आणि खूप छान दिसतं. आणि मेन थिंग मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ॲडजस्टेबल पट्टा आहे की आपण ॲडजस्ट करू शकतो, छोटं मोठं कसंही करू शकतो. सो हे एक मला गोष्ट खूप जास्त आवडली आहे ह्याची. सो आता आपण सुरू करूयात. तर माझी बॅग म्हणजे कधीच ऑर्गनाइज नसते, कधीच म्हणजे कुठल्याच गोष्टी ऑर्गनाइज नसतात. त्याच्यामुळे बघूया आता काय काय भेटते. मला तर दिसत पण नाहीये काय. तर पहिल्यांदा मला दिसले ती म्हणजे ही आहे टू गुड टू बी ट्रू. सध्या ही मी बुक वाचतेय, मला रीडिंग आवडत नाही, बट स्टील मी सुरू केली आहे हे वाचायला. आणि मी घरीच असा बुकमार्क केला आहे. घाण झालाय पण ठीक आहे. हे जे आहे ना हे मी आपलं काय असतं बेस्ट फ्रेंड आपण एक बांधतो बघ, हॅपी फ्रेंडशिप डेचं हे आहे. तर मग ही बुक बाय प्राजक्ता कोली मी रीड करते सध्या. आवडतीये मला आणि पण मला असं इंटरेस्ट येत नाही आहे की मला रीड करायचं किंवा रीडिंग आवडतच नाही मला त्यामुळे. दुसरी आहे ही डायरी. कारण की मला ना असं काय जरी सुचलं की लिहायला आवडतं आणि शक्यतो मी ह्यामध्ये कॉन्टेंट आयडियाज की म्हणजे मी कुठं बाहेर गेलेली असेल, मला अचानक काहीतरी आठवतं. मी अशी आहे की मला लक्षातच राहत नाही एखादी गोष्ट जर मी केली आणि ती मला लक्षात राहत नाही परत. त्याच्यामुळे मी आय लाईक टू राईट डाऊन. सो मी राईट डाऊन करते. आणि मी असं स्क्रिप्ट वगैरे पण ह्यात लिहिलेल्या आहेत थोड्याशा, जास्त नाही आहे, किंवा थोडंसं असं लिहिलं आहे की काय वाटते आज मला असं. तर हे जास्त काही नाही आणि ही नवीनच आहे. जर्नलिंग सुरू करायचा प्रयत्न. सो हे असते आणि ही मी शक्यतो माझ्या पशीच असते, माझ्या कप्प्यात एकतर असते, माझ्या बॅगमध्ये असते, कुठं ना कुठं ही असते. आय हॅव टू लाईक कीप इट. सो ही आहे. आता नेक्स्ट मला दिसतच नाही आहे काय. ओके, सो पूर्ण लाईट आहे तोंडावर त्याच्यामुळे दिसत नाही आहे. सो नेक्स्ट आहे माझं पॉकेट आणि माझं वॉलेट. तो ह्या वॉलेटमध्ये चिल्लर जास्त आहे त्याच्यामध्ये असं फुगलं आहे. तर ह्यात माझे कार्ड्स असतात, आणि ते टाईम झोनवाले कार्ड्स आहेत. परत आधार कार्ड आहे, पॅन कार्ड नाही आहे माझ्याकडे अजून. व्हॉट इज इट, वोटर आय डी आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे. तर असेच गोष्टी आहेत आणि थोडीशी कॅश आहे.
दुसरं काही नाही. आणि ही पण माझ्या मम्मीला तिच्या फ्रेंडनी गिफ्ट केलं होतं. आय वॉज लाईक की मला हा कलर खूप जास्त आवडला नाही. तर हे बघा ना किती क्यूट आहे, छोटूस आहे, छान आहे. तो मला हे आवडलं. तर आय वॉज लाईक की हे मला पाहिजे, तर मम्मीने मला दिलं. तर हे ते वॉलेट. आता छोट्या गोष्टी जसं की टिश्यू पेपर. मला खूप घाम येतो, त्याच्यामुळे मला टिश्यू पेपर ठेवायचं, किंवा नॅपकिन असतो. पण आता टिश्यू पेपर मी आजकाल जास्त यूज करायला लागले, कारण की मला नॅपकिनने असे ब्रेकआउट्स येतात. तिथे दिसत असेल तुम्हाला, दिसत मेकअप केला आहे. सो असं तो लागतं. आणि पाऊस असतो, चिक्कल वगैरे उडाला काय तोंडावरती, तर हे जरा चांगलं सेफ ऑप्शन तो टिश्यू पेपर्स. आता हे एक आहे, हेअर टाय आहे, एकदम क्यूटसा हेअर टाय. सो त्यानंतर बॅगमध्ये माझ्या काय आहे, ओके. तो आय हॅव दिस सनस्क्रीन विच इज फ्रॉम न्यूट्रोजिनिया. हा वाला सनस्क्रीन मला जरा हा थोडासा ड्राय टच देतं, थोडासा एकदम थोडासा. तर लाईक की ही नाही मी आता जास्त यूज करत, पण संपवायची आहे, एकदम शेवटचा ड्रॉप राहिला असेल, संपवायची आहे म्हणून मी आत्ता ही कॅरी करते. नाही तर मी मिनिमिलिस्टची सनस्क्रीन वापरते. आणि मला असं आवडतं की माझं प्रोडक्ट पूर्ण संपलं पाहिजे, नाहीतर मग मी हे नाही करत. तर नेक्स्ट गोष्ट आहे हा ट्रायपॉड. शक्यतो माझ्याकडं एक छोटू ट्रायपॉड माझ्या बॅगमध्ये असतोच, कारण की काय असतं कधी काय शूट करायला लागेल माहिती नाही. आणि हे पटकन एकदम हँडी आहे. आणि ह्या काही जास्त मोठा पण नाही होत, पण होतो मोठा, एवढा असा मोठा होतो. आणि लाईक इट्स सो इझी टू लाईक चला शूट करा, सो त्यासाठी. किंवा एक लाईक सेल्फी स्टिक. आणि हा असा पण इथं असं ह्याला ट्रायपॉड काइंड ऑफ आहे. सो हा मला खूप हँडी वाटतो, त्याच्यामुळे हा माझ्याकडे असतो. आणि नेहमी नसतो पण असतो. ओके, अजून बऱ्याचशाच गोष्टी आहेत, छोट्या गोष्टी. सो परत एक माझ्याकडे कांगवा असतो. हा एकदम छोटूसा क्यूट कांगवा आहे, एकदम लाईट वेट. आणि हा खूप छान अशा रीतीने लाईक आय कॅन दिस ब्रश माय हेअर्स सो इझिली विथ दिस. तर आता नेक्स्ट गोष्ट जी आहे माझ्याकडे जागा नाही ठेवायला. ओके, हा खूप क्यूट आहे, तुम्ही हे बघितलं असेल. हा मिरर, मला हा मिरर खूप जास्त आवडतो. आणि हे माझा नाही आहे, माझ्या बहिणीला तिच्या फ्रेंडनी गिफ्ट केला होता, आणि हा मी वापरते. आय लव्ह दिस. हा किती क्यूट आहे. आणि हा आपण लाईक जर तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही असं इथं पण अप्लाय करू शकता. इथं तुम्ही अटॅच करू शकता लाईक दिस, लाईक या नाईस. काय मोकळी झाल्या मग घसरती आहे. तर हा वाला मिरर आवडतो. आणि हा मला माहित नाही किती रुपयाला होता, पण बेस्ट डीमार्टचा आहे, डीमार्ट. ओके, सो त्यानंतर दिसतच नाहीये. ओके, एक पेन आहे विथ दॅट डायरी. तुम्हाला जसं म्हणलं मी लिहिते, तर पेन असतो माझ्याकडे. दुसरा असतो पण आज ऑक्टेन आहे, मग कुठला घावाल तो टाकते, जो उठेल या उठतोय तो टाकते मी, दुसरं काय नाही आहे सीन. परत ही क्रीम पूर्ण संपली आहे. आणि ही क्रीम मला कुठंच भेटत नाही आहे, त्यामुळे मी बॅगमध्ये कॅरी करते की कुठे मला मेडिकल दिसलं, वाव लाईट गेली, कुठे मला मेडिकल दिसलं तर मी पटकन जाऊन क्रीम घेऊन येईन. सो ही क्रीम आहे माझ्याकडे. आता काही तुम्हाला असं वाटत असेल की काय ही जी लाईटिंग काय करते, थांबा जरा मी चेंज करून बघते कुठलं चांगलं वाटतंय का. खूप घाण करतंय ब्रो, नो दिस इज लाईक नाईस. ओके, दिस इज ओके. लाईट गेली नाही मला संताप होतो गाईस, खरं सांगते. आता नेक्स्ट गोष्ट आहे, क्लचर आहे माझ्याकडे. मला खूप जास्त क्लचर आवडतात, आणि असे क्यूट छोटे क्लचर आवडतात. मला मोठे क्लचर बसतच नाहीत, माझे केस पूर्ण निघून जातात मोठ्या क्लचरमध्ये. असे छोटे क्लचर असतात माझ्याकडे खूप. आणि असे न्यूड कलर, व्हाईट कलर, ब्लॅक कलर, असा क्रीमी कलर, ब्राऊन कलर, मला असे वाले कलर्स खूप आवडतात. सो हे क्लचर्स. आणि 10 रुपयाला भेटून जातात बाहेर सिम्पल शॉपमध्ये. तुम्ही जर झुडिओमध्ये गेल तर तुम्हाला 49 रुपयाला भेटणार, पण नॉर्मल शॉपमध्ये जा 10 रुपयाला भेटतील. ओके. आणि मी अशी आहे ना की मला जास्त
जास्त इन्व्हेस्ट नाही करू वाटत कोणत्याही प्रोडक्टवरती. मला नाही माहिती का असं होतं. मी फाउंडेशन वगैरे पण घेताना ना म्हणजे की मी जास्त लावत नाही. कशाला के ब्युटी पाहिजे, कशाला ते पाहिजे इतके मोठे मोठे ब्रँड्स का पाहिजेत तुम्हाला. लाईक तुम्ही रोज लावत असाल तर ठीक आहे, तुम्ही जर का मेकअप आर्टिस्ट असाल तर ठीक आहे, तुम्ही काहीच नाही करू, तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी पाहिजे. तुम्हाला रोज कशाला पाहिजे, तुम्हाला रोज का लावायला पाहिजे, तुम्हाला का एवढे पैसे वेस्ट करायचे, तुम्हाला का 5,000 रुपये घालवायचे आहेत, तुम्ही 5,000 मध्ये अख्खा सेट घेऊ शकता. हे कसं कळत नाही लोकांना, मला हेच कळत नाही. सो मग नेक्स्ट, आता खूप जातं भाषण. मी आत्ता जो मेकअप केला तो छान वाटतोय ना, मला कमेंटमध्ये सांगा. तर हा मी फक्त केलं CC क्रीमने, फक्त CC क्रीमने, नथिंग एल्स. मी कन्सिलर सुद्धा लावलं नाहीये, फॉर रियल. आता नेक्स्ट आहे थोडेसे रबर बँड्स. कॅन यू सी. नेक्स्ट आता थोडंसंच राहिलं असेल, एखाद्या 2 गोष्टी. ओके, ऑलमोस्ट समाप्त. मेन थिंग, ह्यात मी मिंट ठेवते. लाईक मिंट खूप जास्त आवडतात. मिंट इन सेन्स की तुम्हाला दाखवते ना मी. सो हे असे मीन्स इन सेन्स की ना, तुम्हाला असं दाखवते, दिसतंय. ओके, असे आहेत. हे थोडक्यात बडीशेप म्हणू शकता, बडीशॉप म्हणू शकता. आणि त्याला असं मस्त शुगर कोटिंग असतं, मस्त मिंट फ्लेवर आहे. आय लव्ह इट. आणि हे कशा डब्यात ठेवलं माहिती आहे मी, मला थोडा डबा सापडत नव्हता, तो आय वॉज लाईक की माझ्याकडे एक सॅमसंगचा डब्बा आहे त्यात मी ठेवते. तर मी ह्यात ठेवला आहे, स्वच्छ धुवून ठेवला आहे. आणि एक चांगली गोष्ट, आय लव्ह दिस गाईज. आता मी खाल्लंय त्यामुळे मी फंबल करणार आहे, त्यामुळे तुम्ही आता ॲडजस्ट करा. ओके, सो नेक्स्ट इज 3 गोष्टी राहिल्यात आता फक्त. आणि काय असं घाण असं काय नसतं माझ्या पर्समध्ये, कारण की मला नाही आवडत जास्त गोष्टी ठेवायला. आणि मला जास्त कॅरी करायला पण आवडत नाही, मला पर्सच कॅरी करायला आवडत नाही. मी सॅग उचलते घेऊन जाते. सो येस, आता नेक्स्ट गोष्ट आहे लिप बाम. मला लिप बाम, आय एम ऑब्सेस्ड विथ लिप बाम्स. मला लिप बाम लागतात. मला माझे लिप्स कायम हायड्रेटेड हवे असतात, त्यामुळे लिप बाम हा आहे झुडिओचा. नेक्स्ट आहे झुडिओ, तिन्ही पण प्रोडक्ट झुडिओचे आहेत माझ्याकडे भाई. हा आहे पंप लिप बटर. हा पण खूप छान शेड आहे. आता ह्याचा स्वच्छ दाखवू का तुम्हाला मी, कशाला बघायचं आहे आता. थोडा हा लिपस्टिक थोडा व्हिडिओ आहे माझ्या लिपस्टिकच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन बघा. ह्याला मी केलं इंट्रोड्यूस त्या तुमच्यासोबत. आणि नेक्स्ट आहे हे लिप ग्लॉस, कारण की ग्लॉस पण मला आवडतो. आणि कोणता लिपस्टिक लावली असेल तर ग्लॉस इज सो इम्पॉर्टंट. सो मग ग्लॉस खालचं जे आहे ना, खालचं तो आहे लिप ग्लॉस, वरचं आहे पंप लिप बटर. तर हे आणि हे ट्रान्सफर प्रूफ आहे. ट्रान्सफर होतं, ट्रान्सफर प्रूफ नाही आहे म्हटलं चुकून ना, सॉरी नाही आहे. आणि तो स्मेल भाई साहब मस्त. सो या एवढंच होतं माझ्या बॅगमध्ये. तर ह्या 3 ग्लॉस, लिपस्टिक, लिप बटर, लिप बाम सगळं असतं माझ्याकडे. सो या माझा एकदम चेहरा काळा झालेला आहे. आणि आय एम सो सॉरी फॉर दॅट लाइटिंग, कारण की वातावरण पण खूप जास्त डल झालं. आणि जाऊ दे, ठीक आहे. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला जर हा अशा काइंड ऑफ व्हिडिओज आवडत असतील, एकदम टाइमपास व्हिडिओ ज्याला काहीही अर्थ नाही आहे, तसे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज मला सांगा, कारण की मला पण असे खूप आवडतात व्हिडिओज बघायला. आणि तुम्हाला पण असं कळेलच की तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच आवडत असतील, कारण की आपल्याला जेव्हा आपल्याला टाईम होतो तेव्हा आपण व्हिडिओज बघतो. आपल्याला कळतं की आपल्या बॅगमध्ये काय काय ॲड केलं पाहिजे, काय काय नाही पाहिजे. आणि मला तर असं आहे की एक आरसा, एक लिप बाम, एक टिश्यू पेपर थोडेसे, एखादी बुक, एखादी डायरी, थोडंसं ते कंगवा वगैरे, जे नॉर्मल गोष्टी असतात ते सगळ्या माझ्याकडे आहेत.
आणि दुसरं काय मी जास्त ठेवत नाही, मला कॅरी करायला आवडत नाही बॅग. सो या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण की सबस्क्राईब, लाईक, शेअरला कोणताही रुपया लागत नाही, 1 रुपया सुद्धा लागत नाही. सो ते तुम्ही फुकट आहे, तुम्ही ते करू शकता. सो या प्लीज तेवढं मला हेल्प करा. आणि तुमच्या एका सबस्क्राईबनी मला खूप जास्त आनंद होतो. सो प्लीज सबस्क्राईब करा. मी काही तर भीक नाही मागत आहे, बट स्टील करायचं असेल तर करा. या सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.